नमस्कार यूट्यूब फॅमिली. माझ्या मैत्रिणी आणि आम्ही निघालो आहे खडकवासला कुंजे तिथं झालेलं मोठं बुद्ध विहार बघण्यासाठी. आम्हाला ॲड्रेस माहीत नव्हता. आम्ही आधी डोंजेला गेलो, डोंजेवरनं परत रिटर्न आलो. आता आम्ही खडकवासला धरणावरनं जाणार आहे. धरणाच्या शेजारी एक पूल आहे, त्या पुलावरनं जाणार आहे. हे बघा, आम्ही सगळ्या मैत्रिणी एन्जॉय करत चाललो आहे. हॅलो मित्रांनो, तर बघा आम्ही खूप छान गप्पा मारत चाललो आहे रस्त्याने. तरी ह्या रस्त्याने लागल्यावर पण आम्हाला विश्वास बसत नव्हता की याच रस्त्याने आहे का बुद्ध विहार म्हणून. ते आम्ही विचार करत करत चाललो, कुणाला विचारायचं का म्हणून. मी सगळ्यांना म्हणत होते चला आपण बाहेरचं दृश्य पण शूट करू, म्हणून माझं चाललं होतं व्हिडिओ शूटिंग करणं. हे बघा बाहेरचं कसं दिसतंय, छान हिरवंगार. आम्ही इथून थोडंसं पुढं गेल्यावर एका जागेवर थांबलो आणि एका बाबांना ॲड्रेस विचारला. त्या बाबांनी एकदम व्यवस्थित सांगितलं आम्हाला. हे बघा, कुंजेच्या पण पुढं गेल्यावर खडकवासला धरणाच्या शेजारून गेटच्या साईडनी शेजारून गेल्यावर कुंजेच्या पण पुढं गेल्यावर माडवी म्हणून एक गाव येतं. माडवी, त्याच्यानंतर परत एक माडवी, खुर्द असं काहीतरी गावाचे नावं आहेत. हे बघा, अजून तर काही आलं नाही आहे, पण मी तुम्हाला ॲड्रेस सांगते. हे बघा, चला मित्रांनो, आमच्या खूप गप्पा चालू होत्या, मस्त मजा करत होतो. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच आम्ही मैत्रिणी फिरायला चाललो होतो. इथं एक टपरी होती पुढे, त्या बाबांना आम्ही विचारलं. त्या बाबांनी एकदम व्यवस्थित सांगितलं कसं जायचं, काय जायचं इथे. मग आम्ही, ड्रायव्हर पण आमच्या गावाकडचाच होता म्हटल्यावर काही टेन्शन नव्हतं. तो खूप समजदार होता. तो आम्हाला सांगत होता व्यवस्थित की मी घेऊन जातो ताई तुम्हाला. हे बघा, इथून सुरुवात होते बुद्ध विहाराकडे जाण्याची.
आम्ही पोहोचलो इथं बुद्धविहाराच्या तिथं. आम्ही पोहोचलो तेव्हा खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता. आमच्याकडे छत्र्या 2च होत्या आणि आम्ही 6 जणी. एका छत्रीत 3 जणी निघालोय. हे बघा. आणि तिथून थोडंसं पुढं जाऊन हे बघा. या माझ्या मैत्रिणी, त्याच्यातल्या एकीला थंडी वाजत होती. तर कसं जायचं, हे इथनं गेटाची एंट्री आहे. हे बघा, आम्ही चाललोय. पाऊस खूप जोराचा आहे, तरी पण मी मोबाईलमध्ये व्हिडिओ चालूच ठेवला होता. इथं छान चपलाचं स्टँड केलं आहे त्यांनी. इथं चपला काढून आम्हाला म्हणजे इथं नाही, या बाजूने जायचं होतं. मी तर पावसातच पडत सुटले होते. यांना म्हटलं या तुम्ही, मी बिना छत्रीचेच निघाले. आम्ही पडतच इथं आतमध्ये गेलो विहारात. हे बघा, इथं या साईडला, त्या साईडला वरती जाता येतं आणि या साईडला आल्यावर इथं आतमध्ये मी पडत होते, त्याच्यामुळं मोबाईल जास्त हालत होता, त्याच्यानं सरळ व्हिडिओ करता आला नाही. इथं खूप शांतता होती. इथं भंतेजी धम्मगाथा घेत होते. आम्ही म्हणजे शेवटच्या क्षणाला तिथं पोहोचलो. हे बघा, आतून असं आहे ते छान. तेवढ्या टायमात पण मी म्हटलं चला एवढ्या शांततेत एक थोडासा व्हिडिओ काढून घ्यावा चोरून. एक तर तिथं मोबाईल अलाउड नव्हता. हे बघा, आम्ही इथं धम्मगाथा, बुद्धवंदना, धम्मवंदना आमचं सर्वच करून झालं इथं. नंतरून आम्ही भंतेजीचं दर्शन घेतलं, बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. आम्ही दीक्षा दिली भंतेजीला आणि बाहेर निघालो. पाऊस बंद झाला होता त्यावेळेस. हे बघा, ह्या साईडनी जी बाहेर आलो, भरपूर लोक आले होते फिरायला. हे बघा किती छान आहे. खूप उंचावरती आहे. वातावरण पण खूप सुंदर आहे. आम्ही पाच 6 जणी होतो. 5-6 नाही, 6 जणी होतो. 6 जणींनी सेम साड्या घातल्या होत्या. तर आम्हाला प्रत्येक जण विचारत होता, तुम्ही ग्रुपमध्ये आला आहात, टीचर आहात का? हे बघा, बाहेरचं दृश्य किती छान वाटतंय. इथलं क्लायमेट पण खूप छान होतं. खूप सुंदर आहे हे बुद्धविहार, खूपच छान. इथं एकदा गेलं की लवकर खाली येऊ वाटत नाही. इथलं अजून काम चालू आहे, पूर्ण नाही झालेलं. आम्ही खूप मज्जा केली पण मैत्रिणींनी. हे बघा, वरनं खूप छान सुंदर असं दिसतंय. नमस्कार. हे बघा, आम्ही कसं चाललंय छान एका रांगेमध्ये. मी सगळ्यांना दाखवत होते की चला पुढे जाऊया. कोणीच यायला तयार नव्हतं.
सगळ्यांना म्हणत होते हाय बाय करा म्हणून सगळ्यांसाठी. तुमची मजा मस्ती चालू होती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण या बुद्धविहारामध्ये जावं वाटलं तर एकदा जाऊन या. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तिथं शांत वाटतं. आम्ही तो परत एकदा जाणार आहे, सगळ्यांचा ग्रुप परत एकदा एन्जॉय करून येणार आहे. आता पावसामध्ये आणि पहिल्यांदा गेलं तर आम्हाला एवढं माहिती नव्हतं. तुम्ही पण या, भेट द्या या विहाराला. खूप छान आहे, खूप सुंदर.